कोल्हापूर जिल्ह्यातील काही महत्त्वाच्या बातम्या आता आपण थोडक्यात पाहणार आहोत। त्यासाठी आता पाहूया संक्षिप्त बातम्या अर्थात फास्ट न्यूज। संपूर्ण कुटुंबाच्या वस्त्र खरेदीसाठी नागरिकांचं आवडतं केंद्र बनलेल्या कोल्हापुरातील आदर्श भीमा वस्त्रमध्ये दीपावलीनिमित्त दरवर्षीप्रमाणे लकी ड्रॉ योजना राबवण्यात आली। या योजनेला कोल्हापूरसह पश्चिम महाराष्ट्रातील नागरिकांनी उदंड प्रतिसाद देत मोठ्या प्रमाणात खरेदी केली। खरेदी केलेल्या नागरिकांनी मिळालेलं कूपन बॉक्समध्ये टाकलं होतं। या लकी ड्रॉची सोडत शनिवारी सायंकाळी 6 वाजता लक्ष्मी रोडवरील आदर्श भीमा वस्त्रमच्या शोरूममध्ये होणार आहे। या सोडतीद्वारे विविध आकर्षक बक्षिसांचे मानकरी जाहीर होणार आहेत। या योजनेमध्ये खरेदी केलेल्या ग्राहकांनी शनिवारी सायंकाळी 6 वाजता आदर्श भीमा वस्त्रमच्या शोरूममध्ये उपस्थित राहावं असं आवाहन संयोजकांनी केलंय। दुकानाच्या दारात फलक किंवा पायट ठेवणाऱ्या आणि अस्ताव्यस्त पार्किंग करणाऱ्या दुकानदारांवर आणि 266 वाहन चालकांवर शहर पोलीस वाहतूक शाखेनं कारवाई केली। सीपीआर ते भवानी मंडप, बिंदू चौक, जेल रोड, मिलन हॉटेल या परिसरात पोलिसांनी महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाला सोबत घेऊन दुकानाबाहेर रस्त्यावर ठेवलेले फलक, बाकडी, टेबल जप्त केले। तर स्टेशन रोड, गोखले कॉलेज चौक, विवेकानंद कॉलेज परिसर, सायबर चौक इथं वाहतूक पोलिसांनी विशेष मोहीम राबवून वाहतूक नियमांचं उल्लंघन करणाऱ्या 266 वाहन चालकांकडून 2,04,400 रुपयांचा दंड वसूल केला। शहरातील वाढती वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी पोलीस निरीक्षक नंदकुमार मोरे आणि त्यांची संपूर्ण टीम राबत आहे। त्याला नागरिकांनी सहकार्य करण्याची गरज आहे।